चैतन्य मानसोपचार केंद्र. हुश, पोहोचलो तर, असं म्हणत रवींद्रने गाडी त्या हॉस्पिटलच्या दारात उभी केली. तसा एक सिक्युरिटीवाला धावत आला. आपलं नाव रवींद्र शेलार. मी. हो हो, डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं. या या म्हणत त्याने दरवाजा उघडला आणि गाडी आत घेताच पुन्हा बंद करून सिक्युरिटी रवींद्रला घेऊन आत गेला. एका केबिनच्या दारावर पाटी लावली होती. डॉक्टर विनायक केतकर, मानसोपचार तज्ज्ञ. मे आय कम इन सर? दारावर नॉक करत रवींद्रने विचारलं. तसं डॉक्टर विनायक उठून उभे राहिले. हो रवी, ये ये. मोस्ट वेलकम डिअर. इथे यायला काही त्रास तर झाला नाही ना? मुळीच नाही. हो, पण पत्ता विचारला की लोक मात्र साशंक नजरेने बघायचे. तो हसत म्हणाला. हो ना, शक्यतो पागल स्वतःच विचारत इथे येत नाही. असे म्हणून दोघेही खो खो हसायला लागले. क्या बात है यार, 1 महिन्यापूर्वी FB वर भेटलो काय आणि महिन्याभरात USA वरून थेट इथे नागपुरात. आय कांट बिलीव्ह. तसं रवीने एक जोरदार चिमटा विनयला घेतला. हो, हे काय करतोयस? अरे तुला विश्वास बसावा म्हणून चिमटा घेतला. तितक्यात त्यांचा गोंधळ ऐकून एक दिशीतली स्त्री धावत आली. पांढऱ्या एप्रन आणि गळ्यात स्टेथोस्कोपवरून ती डॉक्टर असल्याचे सिद्ध होत होतं. काय झालं? तिने घाईघाईने विचारलं. अगं काही नाही, मी तुला म्हटलं होतं ना की हा तोच माझा मित्र रवींद्र शेलार आणि हा हो रवींद्र, ही इथली 2ऱ्या नंबरची पागल डॉक्टर मानसी केतकर आणि 1 नंबरचा पागल तू स्वतः, हो ना? असे म्हणून पुन्हा ते दोघे हसायला लागले. बापरे, तुमच्या मित्राने बोलता बोलता मला वेडी म्हणून सर्टिफिकेटच पण देऊन दिलं तर. हो नाही वहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी तर ते हो कळालं सारं. खरं तर यांना फार कमी मित्र भेटायला येतात. कुठे चाललोय हे सांगायला संकोच वाटतो ना काही जणांना. बरं मी काय म्हणतो, असे म्हणत डॉक्टर विनय काही बोलणार तोच एक नर्स धावत आली. मॅडम, ती 110 नंबरची पेशंट. रवींद्रला बघून ती थोडी थबकली. तोच, मानसीच म्हणाली. कोण? श्यामली? काय झालं तिला? मॅडम, ती पुन्हा ॲग्रेसिव्ह झाली आहे. कंट्रोल करणं थोडं अवघड जाते. ओके, मी आलेच, असं म्हणत मानसी त्या नर्स पाठोपाठ धावली. काय झालं विनय? एनिथिंग सिरियस? अरे असं काही नाही, हे नेहमीचंच आहे. शी विल हँडल धिस. अरे तरी पण तू देखील जायला हवं ना? अरे ती डॉक्टर आहे, तिला या गोष्टी सरावाच्या आहेत आणि तो तिच्या ड्युटीचाच भाग आहे. बरं चल, आपण तिथे काय घडतं आहे ते इथूनच बघूयात. असं म्हणत त्यांनी CCTV मॉनिटर ऑन केला आणि कॅमेऱ्यानं 11 वर फोकस केलं. ते दोघेही स्क्रीनवर बघायला लागले. एका तरुणीला 2 नर्स आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. ती मात्र त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी धडपडत होती. तेवढ्यात त्यांनी बघितलं डॉक्टर मानसी तिथे आल्या. त्याच्या अंगावर एप्रन नव्हता. त्यांनी त्या तरुणीला बेडकडे न्यायला सांगितलं. 2 नर्स त्या तरुणीला बळजबरीने बेडकडे नेऊ लागल्या. तितक्यात एका नर्सचा हात सुटला आणि तिने सलाईनसाठी लावलेला रॉड स्टँडवर काढून त्या सिस्टरला मारला. पण ती झटक्यात बाजूला झाली आणि तो रॉड नेमका डॉक्टर मानसीच्या कपाळावर आदळला. तशाही अवस्थेत त्या दोन्ही नर्स व त्यांनी त्या तरुणीला बेडवर झोपवलं आणि डॉक्टर मानसींनी लगेच नर्सकडून इंजेक्शन घेऊन त्या तरुणीच्या दंडात टोचलं. 3-4 मिनिटे ती तरुणी तरीही प्रतिकार करत राहिली आणि नंतर हळूहळू शांत होत गेली आणि थोड्याच वेळात निपचित पडली. तोपर्यंत डॉक्टर मानसीच्या कपाळावर पडलेल्या खोचेमधून रक्त वाहायला लागलं होतं. शट म्हणत रवी गंभीरपणे ते सारे पाहत होता. आपण जायचं का तिकडे? तो काळजीने म्हणाला. अरे गरज नाही, इतर डॉक्टर नर्स आहेत. शी इज अ व्हेरी ब्रेव्ह डॉक्टर. आता येईल 5 मिनिटात, तू कॉफी घे तोपर्यंत. आणि तसेच झालं. 10 मिनिटात कपाळावर एक छोटीशी पट्टी चिटकवून डॉक्टर मानसी तिथे आल्या. त्यांना बघताच डॉक्टर विनय हसत म्हणाले. सो डार्लिंग, यू मीट युअर फ्रेंड. आज जरा जास्तच कडकडून भेट झालेली दिसते. गप रे. ते डॉक्टर वीरेनने तिच्या रूममध्ये जाताना आपला एप्रन आणि स्टेथोस्कोप तसाच ठेवला. त्यांना बघितलं आणि ती ॲग्रेसिव्ह. रवी मात्र काहीच न समजून प्रश्नार्थक नजरेने दोघांकडे बघत होता. डॉक्टर विनय हसत हसत त्याला म्हणाले. अरे रवी, इथल्या प्रत्येक पेशंटमागे त्याचा एक भूतकाळ असतो, जो वर्तमान होऊन त्यांना त्रास देतो. विनू, तुझे हे जग माझ्यासाठी खूप चमत्कारिक आहे. मला सांगशील 1-2 केसेस? का नाही, चल आता आपण आधी घरी निघूयात. रात्री जेवणानंतर मस्त गप्पा मारत बसूयात. हॉस्पिटलपासून अवघ्या 3 किलोमीटरवर पण शहरापासून दूर असं निसर्गरम्य वातावरणात डॉक्टर विनय आणि मानसीचा टुमदार बंगलो होता. अत्यंत कलात्मक रीतीने सजवलेला. तुम्ही दोघेही फ्रेश व्हा, मी कॉफी पाठवते आणि जेवणाचे बघते, असं म्हणून मानसी आत निघून गेली. रात्रीचं जेवण आटपून तिघेही बंगल्यासमोर लॉनवर फिरत होते. वातावरणात थोडी थंडी होती.
दिनू काका, लॉनवर शेकोटी लावा आणि 3 खुर्च्या आणा, मानसीने आवाज देत एका मध्यमवयीन गृहस्थाला सांगितले. तिघेही शेकोटीच्या सभोवताली बसले आणि त्यांच्या गप्पा रंगात आल्या. रवीला विनय आणि मानसीच्या कामाबद्दल, त्याच्या हॉस्पिटलबद्दल खूप उत्सुकता होती. तेही कौतुकाने त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. विनू अचानक काहीतरी आठवून रवी म्हणाला, तुम्ही त्या पेशंटला भेटून आल्यावर असे का म्हणालात की ते डॉक्टर ॲप्रॉनने स्टेथोस्कोप घालून गेल्याने ती पेशंट एग्रेसिव्ह झाली? डॉक्टर विनय आणि मानसी दोघांनीही चमकून एकमेकांकडे बघितले. अरे रवी, ती फार विचित्र कहाणी आहे. चल, बरीच रात्र झाली, आता झोपूयात, उद्या बोलूयात. तुला उद्या मी आपल्यासोबत राऊंडवर घेऊन जाईन. तिघेही बंगल्यात आले, पण रवीच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ स्पष्ट दिसत होता. वहिनी, प्लीज सांग ना, मला खरंच जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. मानसीने एक वेळ विनयकडे बघितले. त्याने मानाने संमत. तिघेही दिवाणखान्यात आत बसले. विनू, सांग ना प्लीज, नाहीतर मला झोपच नाही यायची. रवी, श्यामली मानसीची कॉलेजमधील मैत्रीण. दोघींचीही मैत्री खूप घट्ट होती. सारी सुख-दुःख एकमेकींना न चुकता शेअर करण्याच्या. पण दुर्दैवाने या बिचारीच्या नशिबी असं काही दुर्दैवाचे फेरे आले की सारे होत्याचे नव्हते झाले आणि तिला इथे यावे लागले, मानसोपचार केंद्रात. अजूनही आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, तिला कशाचीही भान नसते. मानसी, तूच सांग ना रवीला, माझ्यापेक्षा तूच जास्त छान सांगू शकशील. तशी मानसी म्हणाली, श्यामली माझी कॉलेजची मैत्रीण. आमची मैत्री खूप घट्ट होती. आणि तुला सांगते, श्यामली होतीच तशी रे. दिसायला सुंदर, स्वभावाने गोड आणि वागायला खूप खूप समंजस. सुंदर लिहायची, कथा कविता करायची, अभ्यासात हुशार आणि साऱ्यांशी जुळवून घ्यायची. आणि एक दिवस अशात आमच्या श्यामलीच्या आयुष्यात तो आला. त्याचे नाव अमर प्रधान. आमच्यापेक्षा 2 वर्ष पुढे होता ठिवायला. अमर दिसायला तसा साधारणच, पण हरहुन्नरी होता. अभ्यासाबरोबरच खेळातही तो नंबर 1 होता. अमर म्हणजे जणू कॉलेजच्या गळ्यातील ताईतच. कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये श्यामली आणि अमर समोरासमोर आले. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव खूप आवडले. हळूहळू दोघांच्या कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटी होत गेल्या आणि ते एकमेकांच्या जवळ येत गेले. आणि एक दिवस श्यामलीने अमरला आपल्या प्रेमाची कबुली दिली. अमरनेही लागलीच कबुली दिली. पण खरे सांगू रवी, त्याचे प्रेम आंधळे नव्हते रे, उथळ पण नव्हते. ते कधीच हातात हात घालून बागेत फिरायला गेले नाही की सिनेमाला फोनवर तेवढेच बोलायचे. कॉलेजमध्ये मात्र सगळ्यांसारखेच फक्त हाय हॅलो तेवढं व्हायचं. कॉलेज संपले आणि श्यामलीच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. तिला अजून 2 लहान बहिणी होत्या. घरचे तसे सारेच सुशिक्षित आणि सुसंस्कृत. श्यामलीचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना वाटायचे आपण नोकरीवर आहोत तोपर्यंत निदान 2 मुलींची लग्ने तरी होऊन जावीत असे. हळूहळू श्यामलीसाठी त्यांनी वर शोधणं सुरू केलं. खरं तर श्यामलीला कोणी नकार देणं शक्यच नव्हतं, पण श्यामलीच या ना त्या कारणाने आलेल्या स्थळांना नकार देत होते आणि घरचे मात्र तिच्या हट्टाने वैतागून गेले होते. पण श्यामलीच्या डोळ्यासमोर अमर होता. त्याचं प्रेम होतं. अमरनेच तिला शपथ दिली होती, त्याला चांगली नोकरी लागल्यावरच घरच्यांसमोर आपलं प्रेम उघड करायचं. अमर देखील उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी खूप धडपडत होता. त्याच्या मोठ्या भावाची नोकरी जेमतेमच होती. वडील रिटायर्ड झाले होते. आई नेहमी आजारी असायची. अशावेळी कुठली तरी कामचलाऊ नोकरी तर करत श्यामलीशी लग्न करायला त्याच्या मनाची तयारी नव्हती होत. पण तो जीव तोडून चांगल्या नोकरीच्या शोधात होता. एक दिवस एक स्थळ श्यामलीसाठी आलं. ते घरचे गंज श्रीमंत होते, सुसंस्कृत होते. त्यांच्या मुलाने श्यामलीला बघताच क्षणी पसंत केलं. मुलगा उच्च शिक्षित होता, उंचपुरा, जबाबदार आणि अतिशय देखणा. त्यात मुलाच्या घरचे पुरोगामी विचारांचे. त्यांनी स्पष्ट सांगितले, आमच्या इथं सारं काही आहे, आम्हाला काहीच नको, लग्नाचा खर्च देखील आम्हीच उचलू. मुलीला पुढे शिकायचे असेल, नोकरी करायची असेल तरीही आमचा मुळीच विरोध नसेल. तिला जे करायचे ते करू शकते. आमचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. श्यामलीच्या घरच्यांना आकाश ठेंगणं झालं होतं. श्यामलीला देखील आता कुठल्या आधारावर या मुलाला देखील नकार द्यायचा सुचत नव्हतं. तिने अमरला फोन लावला, पण तो इंटरव्ह्यू द्यायला तिला सांगूनच बेंगलोरला गेला होता आणि त्याचा फोन नेमका नॉट रिचेबल होता. काय करावं तिला सुचत नव्हतं. शेवटी तिनेच मनाचा हिय्या करून त्या मुलाशी बोलायचं ठरवलं. एकांतात थोडं बोलायचं आहे असं सांगत ती नवऱ्या मुलाला आपल्या स्टडीमध्ये घेऊन गेली आणि अश्रूंना वाट करून दिली. तिने थोडक्यात त्याला आपल्या आणि अमरच्या प्रेमाची कहाणी सांगितली आणि त्याचा नकारच आपले प्रेम वाचू शकतो असे सांगत त्याला हात जोडून विनंती केली. मुलगा सुशील होता, समंजस होता. तो श्यामलीला म्हणाला, तुझ्या इतकं उत्कट प्रेम करणारी स्त्री आयुष्यात मिळायला भाग्य लागतं, पण माझ्या नशिबात ते नाही. मात्र तुझे प्रेम सफल व्हावं ह्याच माझ्या शुभेच्छा आहेत. त्याने बैठकीत येऊन, मुलगी आपल्या विचारांशी सुसंगत नाही आणि मला खूप मॉडर्न मुलगी हवी आहे, ही तशी नाही असं म्हणून आपला नकार सांगितला.
आणि बाहेर पडला. श्यामलीच्या घरचे सारे प्रचंड निराश झाले. अमर बेंगळूरवरून येताच त्याने तत्काळ श्यामलीला फोन केला. श्यामली तर जणू चातकासारखी त्याच्या फोनची वाट बघत होती. दोघेही त्यांच्या नेहमीच्या लोटस कॉफी शॉपमध्ये अमर, अरे किती वाट बघायला लावतोस. मला ना तुला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. आज आपल्या प्रेमासाठी मी एका खूप मोठ्या मनाच्या माणसाला दुखावले. आता अजून वाट बघणं, साऱ्यांचेच मन दुखवणं खूप अवघड होत आहे रे. तिचे डोळे पाणावले. अगं वेडे, यापुढे तुला आता असं काही करायची गरज नाही, कारण मला नोकरी मिळाली. अगं इस्रोमध्ये मला सहाय्यक वैज्ञानिक म्हणून जॉब मिळाला आहे. काय सांगतोस. होय, असं म्हणत त्याने आपले अपॉइंटमेंट लेटर तिला दाखवले. तिने त्याचे हात गच्च धरले. त्याच आठवड्यात दोघांनी आपल्या घरी आपले प्रेम उघड केलं. अमरच्या घरी तशीही श्यामलीची एक सुंदर गुणी मुलगी म्हणून ओळख होती. अमरच्या आईने तर कितीदा तरी त्याला तुला श्यामली आवडते का म्हणून छेडलं होतं. श्यामलीच्या घरचे तसेही पुरोगामी विचाराचे होते. बापदाद्यांच्या इस्टेटीवर बसून खाणाऱ्या मुलापेक्षा स्वकष्टाने संघर्ष करून नाव कमावणारा मुलगा त्यांना हवा होता. त्यांनी श्यामलीच्या निर्णयावर आपली संमती दिली. दोघांच्याही घरच्यांनी मिळून 3 महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त निवडला. श्यामली आणि अमरच्या आनंदाला पारावर उरला. एक दिवस अमर उठला. तोच मुळी पोटात एका बाजूला खूप दुखत असल्याची तक्रार करत. मोठा भाऊ समीर त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेला, पण त्याला आराम पटला नाही. त्याच्या वेदना अजूनही कमी होत नव्हत्या. शेवटी तो त्याला घेऊन मॅग्रन हॉस्पिटलला गेला. त्याला तिथे डॉक्टर विग्रे यांनी तपासलं. त्यांना काही शंका आली. त्यांनी अमरला ॲडमिट करून घेतलं. त्यांनी काही पेनकिलर दिली आणि सोनोग्राफी करायला सांगितली. सोबतच रक्त आणि लघवी पण तपासायला दिली. दुसऱ्या दिवशी सायंकाळची वेळ. समीर काही फळे आणि डबा घेऊन हॉस्पिटलात गेला. आता अमरला थोडा आराम वाटत होता. तो अमरला म्हणाला, तू आराम कर, मी डॉक्टरांना भेटून येतो. रिपोर्ट पण दाखवायचे आहेत. असे म्हणून तो डॉक्टर विग्नेंना भेटायला गेला. अमरनं बघितलं, समीरचा मोबाईल तो तिथे विसरला होता. हा पण ना धांदरटच आहे. त्याने आवाज दिला, समीर, समीर. पण समीर पुढे निघून गेला होता. त्याने फोन उचलला आणि आपणही जवळ असलेल्या डॉक्टर विग्नेंच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्याकडून रिपोर्ट समजावून घ्यावा म्हणून त्याच्या रूममधून कॉरिडॉरमध्ये येताच अमरने बघितलं, समीर डॉक्टर विग्नेंच्या केबिनमध्येच शिरत होता. तो केबिनजवळ गेला. तोच त्याने डॉक्टर विग्नेंचा आवाज ऐकला, बघा मी मला अंधारात ठेवू इच्छित नाही. अमर बाहेरच थबकला आणि बाहेरूनच श्वास रोखून ऐकायला लागला, मी एक डॉक्टर आहे. बातमी कितीही वाईट असली तरीही मी तुमच्यापासून लपवू शकत नाही. अमरला कॅन्सर आहे आणि तुम्ही खूप खूप उशीर केला. इतके दिवस तो कसे काय सहन करत राहिला माहीत नाही, पण आज तो 3rd स्टेजवरून 4th स्टेजवर पोहोचतच आहे. येथून पुढे खूप कठीण काळ आहे. मी डॉक्टर आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करणे माझं काम आहे, पण पेशंटला अंधारात ठेवून मी उपचार नाही करू शकत. आपण ज्या टेस्ट केल्या त्याचा रिपोर्टनुसार जर आपला उपचारांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर थोडे अवघड होईल. अमरकडे फक्त 7-8 महिन्याचा वेळ आहे. बाहेर उभा राहून हे ऐकत असलेला अमर कुणीतरी आपल्या कानात शिसे ओतून राहिले असे वाटले. सारे जग जणू त्याच्या भोवती गरगर फिरत होतं. कसाबसा स्वतःला सावरत तो आपल्या रूममध्ये पोचला आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं. थोड्या वेळाने समीर परत आला. ब्रो, मग काय, 2 दिवसात डिस्चार्ज मिळणार आहे म्हणे. झोपला की काय. बरं, आराम कर, मी निघतो. आणि हो, आज मला नाईटला जावे लागेल. मी उद्या ड्युटी संपली की इथेच येतो. अरे माझा मोबाईल. असे म्हणत त्याने अमरच्या शेजारी पडलेला आपला मोबाईल उचलला आणि तो निघून गेला. तो जाताच अमर उठला. त्याने आपले डोके 2 हाताने गच्च पकडून आपल्या गुडघ्यात दाबून धरत तो हमसून हमसून रडू लागला. राहून राहून त्याला श्यामलीची आठवण येत होती. श्यामली, माझी श्यामली, मी नसेल तेव्हा कशी जगेल. तिच्या पुढे तर सारं आयुष्य आहे. माझ्यासोबत लग्न झालं तर तिच्या आयुष्याची वाट लागेल. तिचे आयुष्य बर्बाद होईल. काय करू, कसे सांगू, कुणाला सांगू. एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. शेवटी त्याने आपल्या मनाशीच एक निर्णय घेतला. एक पेन घेऊन त्याने श्यामलीच्या नावाने एक पत्र लिहिलं. शेवटी तिला एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करण्याचा सल्ला दिला. या जन्मात आपले मिलन शक्य नसल्याची खंतही. त्या रात्रीच त्याने फळं कापायच्या चाकूने आपल्या हाताची नस कापून घेतली. एकदा, दोनदा, तीनदा आपल्या तोंडात त्याने रुमाल कोंबला आणि चादरीआड रक्त वाहत असलेला हात लपवत श्यामलीसोबतचे क्षण आठवत पडू राहिला. रात्रभर रक्त वाहत गेले. सकाळी समीर ड्युटीवरून थेट इस्पितळात आला. तोच त्याला दारात श्यामली दिसली. दोघांनी एकमेकांना हसून गुड मॉर्निंग केलं. समीरने तिला सांगितलं की कदाचित आजच अमरला डिस्चार्ज मिळेल. दोघांनी एकमेकांना टाळे दिली. दोघेही अमरच्या रूममध्ये आले. श्यामली त्याच्याजवळ गेली. तिची नजर सहज खाली गेली. पलंगाखाली रक्ताचे थारोळे साठले होते आणि पलंगाच्या एका बाजूने थेंब थेंब रक्त अजूनही ठिबकत होतं. तिने थरथरत्या हाताने चादर दूर केली आणि अमरचा हात बघून एकच किंकाळी फोडली. तिची किंकाळी ऐकून डॉक्टर, नर्स वगैरे धावत आले.
तडकाफडकी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. श्यामले आणि समीरला खरंच काही सुचत नव्हतं. दोघांच्याही घरचे एव्हाना तिथे येऊन पोचले होते. नर्सने श्यामलीला अमरच्या रूममध्ये सापडलेले पत्र आणून दिले. ते पत्र वाचताच ती कोसळलीच. समीरनं पत्र तिच्या हातून काढून घेतलं. ते पत्र वाचून समीरचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तो ते पत्र घेऊन मटकन खालीच बसला. हे कसं शक्य होऊ शकतं? इतक्यात तिथे डॉक्टर विघ्ने आले. त्यांनाही त्यात झाला प्रकार काही केल्या कळत नव्हता. त्यांनी अमर इतका हसतमुख आणि आनंदी राहणारा पेशंट बघितला नव्हता. समीरने थरथरत्या हाताने पत्र डॉक्टर विघ्ने यांच्याकडे सरकवले. त्यांनी ते वाचले आणि ओ माय गॉड, हाऊ इट इज पॉसिबल? हा मूर्ख आहे का? याला कोणी सांगितलं? छे, काहीच कळत नाही म्हणून विचार करू लागले आणि काहीतरी आठवल्यासारखं म्हणाले. येस, आता माझ्या लक्षात आलं, असे म्हणत त्यांनी समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, समीर, आठवा काय झाले? काल तुम्ही माझ्या केबिनमध्ये आलात तेव्हा माझ्यासमोर 2 व्यक्ती बसल्या होत्या. म्हणून मी तुम्हाला थांबायला सांगितलं. तुम्ही एका बाजूला उभे राहिलात. दुर्दैवाने मी ज्याच्या घरच्यांना रिपोर्ट समजावून सांगत होतो त्या पेशंटचे नाव होते अमर चव्हाण. तुम्ही आत होता. मी त्या लोकांना जे सांगितलं ते अमरने लपून ऐकलं असावं. तुम्ही आत असल्याने तुमच्या अमरला वाटलं असावं मी त्याच्याबद्दल बोलतोय. किती मूर्ख आणि वेडा असे काही अघोरी करू शकतो? एक वेळ विचार करून खात्री तरी करायची. त्याला तर फक्त किडनी स्टोन. आज तर मी त्याला डिस्चार्ज देणार होतो आणि याने असा वेडेपणा करावा. तेही भावूक झाले होते. तितक्या डॉक्टर बापट ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. त्यांना बघताच साऱ्यांनी त्यांना गराडा घातला. रक्त खूप वाहून गेलं होतं. आम्ही खूप प्रयत्न केला पण सॉरी, असे म्हणून ते निघणार तो श्यामली वाघिणीसारखी चवताळून त्यांच्या अंगावर धावून गेली. ती प्रचंड आक्रमक झाली होती. या डॉक्टरांनी माझ्या अमरचा जीव घेतला, या इस्पितळाने माझ्या अमरला मारलं म्हणून ती तिथल्या साऱ्यांनाच प्रचंड धक्काबुक्की करायला लागली, फेकाफेकी करायला लागली. आपले परके कोणालाच ती ओळखत नव्हती. जो समोर आला त्यावर धावून जात होती आणि शेवटी नाईलाजाने तिच्या घरच्यांनी तिला इथे आणले. तिला बघून मला धक्काच बसला. त्या दिवसापासून तिला आम्ही सांभाळतोय. आपलं म्हणणे थांबवत मानसीने एक वेळ रवीकडे बघितलं. रवी, रवी, काय झालं? मानसीने आणि विनयने चमकून बघितलं तर रवीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. डोळे पुसत तो म्हणाला, विनय, मानसी वहिनी, अशीच घटना माझ्यासोबत घडली होती. अगदी सेम टू सेम. काय योगायोग आहे बघा ना. मला देखील एक मुलगी खूप आवडली होती पण तिच्या प्रेमासाठी नकार द्यायला लावला होता. आज तिची अचानक आठवण झाली पण ती श्यामली नव्हती. तिचे नाव मृदुगंधा होते. काय? मृदुगंधा? मृदुला? विनय आणि मानसी दोघेही आश्चर्याने एकमेकांना बघत होते. शेवटी विनय म्हणाला, रवी मित्रा, श्यामलीचं ती मृदुगंधा आहे. आमच्या इथे आम्ही कुणालाही पेशंटची ओळख जाहीर करत नाही. इथे आलेल्या पेशंटला आम्ही आमचे इथले नाव देतो आणि बरे होईपर्यंत बाहेर ते शक्यतो जाहीर करत नाही. काय म्हणतोस? विनय, ही मृदुगंधा आहे? जिला बघताच माझं प्रेम जडलं होतं, जिने स्वतःहून मला नकार द्यायला लावला होता आणि जिला नकार दिल्यानंतर दुसरी कुठलीही मुलगी कधी पसंत पडली नाही, ती मृदुगंधा. मृदुला मला पुन्हा भेटावी पण अशा अवस्थेत? दुसऱ्या दिवसापासून रवी रोज इस्पितळात जायला लागला. तो रोज मृदुलाला भेटायचा, तिची खूप काळजी घ्यायचा, वेळेवर स्वतःच तिला औषधं द्यायचा, तिला कधी कधी लॉनवर फिरायला. मृदुलाला पण रवीची सोबत आवडायला लागली होती. तो असला की ती आनंदी दिसायची, छान हसायची, कधी गप्पा मारायची, फुलापाखरांमागे धावायची. विनय आणि मानसीने औषधोपचार आणि रवीने स्वतःला जपून घेतलेली काळजी मृदुलाला हळूहळू बरी व्हायला लागली. आज रवींद्र भेटल्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी मृदुलासाठी सोन्याचा दिवस होता. आज तिला डिस्चार्ज मिळाला होता. रवी तिला आपल्या कारमधून तिच्या घरी सोडायला तयार होता. पुढील 1 महिन्यात रवी आणि मृदुला साध्या पद्धतीने नोंदणी विवाह पार पडला. लग्नानंतर पहिल्यांदाच ती रवीच्या आलिशान बंगलोत येत होती. उंबरठ्यावर असलेल्या तांदळाचे माप ओलटून तिने घरात प्रवेश केला आणि ती बघत राहिली. त्या भव्य दिवाणखान्याच्या मुख्य भिंतीवर अमरचे एक मोठे तैलचित्र सोनेरी फ्रेममध्ये लावण्यात आलं होतं. त्यावर सुगंधी चंदनाचा फुलांचा हार चढवलेला होता. रवीने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी तुला अमरला तर परत नाही आणून देऊ शकत पण तुझ्या अमरसारख्या वागण्याचा प्रयत्न करू शकतो. मृदुलाने रवीच्या डोळ्यात बघितलं. त्याच्या डोळ्यात तिचा अमर दिसत होता. तिने त्याला घट्ट मिठी मारली.